काही नाती सुरुवातीला नावापुरती असतात, पण त्यातले संघर्ष खरे असतात. पहाटेची वेळ. देशमुख हाऊसमध्ये सगळीकडे शांतता होती, पण अनिरुद्ध वैष्णवीच्या खोलीत तिला एकदम जाग आली. ती बेडवरून उठली. घड्याळात 5 वाजले होते. नवीन घर, नवीन आयुष्य. ती स्वतःशीच पुटपुटली. कालचं सगळं अजूनही ताजं होतं. लग्न, लोक आणि अनिरुद्धचे शब्द. तू इथे आली आहेस कारण तुला गरज आहे. तिने डोळे बंद केले आणि ठरवलं, मी स्वतःला कमी सिद्ध होऊ देणार नाही. ती उठली आणि तयार होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. काही वेळात ती साध्या पण नीटनेटक्या कपड्यांमध्ये खाली आली. हॉलमध्ये अनिरुद्धची आई आधीच बसली होती. तिने वैष्णवीकडे पाहिलं. लवकर आलीस? हो, तुम्हीच सांगितलं होतं ना. चांगलं आहे. पण त्या आवाजात कौतुक नव्हतं, फक्त निरीक्षण होतं. स्वयंपाकघरात ये. वैष्णवी शांतपणे त्यांच्या मागे गेली. किचनमध्ये सगळं व्यवस्थित होतं. आजपासून घरातलं सगळं स्वयंपाकघरातील काम तुला शिकायचं आहे, सासू म्हणाली. वैष्णवी थोडी थांबली. पण मी ऑफिसला जाणार आहे. सासूने तिच्याकडे बघितलं. आमच्या घरातल्या सुना घर आधी सांभाळतात. तो स्पष्ट आदेश होता. वैष्णवीने खोल श्वास घेतला. मी दोन्ही मॅनेज करेन. सासू थोडी हसली. बघू. सासू तिची परीक्षा घेत होती. इथे कामासाठी लोक आहेत, सासू शांतपणे म्हणाली. पण सून म्हणून घर कसं चालतं, लोकांना कसं हँडल करायचं, हे समजणं गरजेचं आहे. वैष्णवीने त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे मला शिकायचं आहे की मला प्रूव्ह करायचं आहे? सासू थोडं हसली. दोन्ही. कारण या घरात जागा मिळवायची असेल तर ती मिळवावी लागते. सासू तिच्याकडे सरळ बघत म्हणाली. या घरात सून म्हणून येणं सोपं आहे, पण देशमुख नावाला शोभणं हे सगळ्यांना जमत नाही. तेवढ्यात अनिरुद्ध खाली आला. तो तयार होता. परफेक्ट सूट, कॉन्फिडंट वॉक. त्याने एक कटाक्ष वैष्णवीकडे टाकला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आईने लगेच विचारलं, तिला आजपासून ऑफिसला घेऊन जाणार आहेस? अनिरुद्ध शांतपणे म्हणाला, ऑफकोर्स. ती माझ्यासोबतच येईन. वैष्णवी थोडी सरप्राईज झाली. आईने नाराजीने म्हटलं, पण घर? लग्नाचा दुसरा दिवस आहे. तिला घरातील नियम शिकू दे. मॉम. तो थोडा कठोर झाला. ती एम्प्लॉई पण आहे. आणि तो थोडा थांबला. माझी वाईफ पण. त्या वाक्याने दोघंही काही क्षण शांत झाले. काही वेळात दोघं कारमध्ये बसले. गाडी सुरू झाली. दोघं एकटे होते. काही क्षण शांतता. आणि मग, तुम्हाला खरंच वाटतं मी हे सगळं हँडल करू शकणार नाही? वैष्णवीने विचारलं. अनिरुद्धने तिच्याकडे पाहिलं. मला वाटतं तू प्रूव्ह करण्यासाठी खूप उत्सुक आहेस ना? आहे. ती लगेच म्हणाली. कारण मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. तो हलकसा हसला. मग तयार रहा. कशासाठी? रिअल वर्ल्डसाठी. ऑफिस. सगळे एम्प्लॉई अनिरुद्धला पाहून उभे राहिले. गुड मॉर्निंग सर. तो फक्त मान हलवून पुढे गेला. वैष्णवी त्याच्या मागे चालत होती. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. ही कोण आहे? सरची वाईफ आहे का? अचानक. तिला सगळं ऐकू येत होतं, पण ती शांत होती. केबिनमध्ये अनिरुद्ध बसला. आजपासून तू इथे काम करणार आहेस. फायनान्स डिपार्टमेंट. तिने मान हलवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव. तो गंभीर झाला. इथे तू माझी वाईफ नाही, एम्प्लॉई आहेस. आणि माझ्यासाठी कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट नाही. तिने ठामपणे उत्तर दिलं. मलाही नको आहे. पहिलाच दिवस. तिला खूप काम दिलं गेलं. फाईल, रिपोर्ट, ॲनालिसिस. ती सतत काम करत होती. तेवढ्यात
एक सिनियर एम्प्लॉई तिच्याकडे आला. न्यू जॉईनर? हो. तो हसला. सरची वाईफ ना? तिने थोडं थांबून उत्तर दिलं. ऑफिसमध्ये एम्प्लॉई. तो थोडा हसला. गुड. ॲटिट्यूड चांगला आहे. दिवसभर तिने एकही तक्रार केली नाही. थकली होती, पण काम पूर्ण करण्याची जिद्द जास्त होती. संध्याकाळी अनिरुद्धने तिचं काम पाहिलं. तो काही क्षण शांत राहिला. नॉट बॅड, तो म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान आलं. पण तो पुढे म्हणाला, तुला अजून खूप काही शिकायचं आहे. तिने त्याच्याकडे पाहिलं. मी शिकेन. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर सासू हॉलमध्ये बसून वाट पाहत होती. इतका उशीर? काम होतं. सासूने नाराजीने म्हटलं. ऑफिसमध्ये इतका वेळ राहिल्यावर घरातलं कधी शिकणार? वैष्णवी थोडी थांबली. मी करेन. सासू थोडी पुढे झुकून म्हणाली. आज तुझा या घरातला पहिला दिवस आहे. सकाळी काही केलं नाहीस. ती थोड्या कडक आवाजात पुढे म्हणाली. आता तरी सगळ्यांसाठी काहीतरी गोड कर. या घराची रीत आहे. वैष्णवीने शांतपणे मान हलवली. ठीक आहे. ती किचनमध्ये गेली. पहिलाच दिवस. थकवा होता, पण डिटर्मिनेशन जास्त होतं. थोड्या वेळाने खीर तयार झाली. सगळे जेवायला बसले. वा, खूप छान आहे, काकूंनी म्हटलं. हो, टेस्ट खूप बॅलन्स आहे. वैष्णवी शांतपणे उभी होती. सासूने खीर चाखली. ती काही क्षण शांत राहिली. ठीक आहे. फक्त 2 शब्द. पण वैष्णवीला समजलं, ही फक्त सुरुवात आहे. रात्र झाली. सगळं संपलं. ती पूर्णपणे थकली होती. खोलीत ती बेडवर बसली. अनिरुद्ध आत आला. थकली आहेस? ती हलकसं हसली. थोडं. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. आजचा दिवस सवाई केलंस. उद्या जास्त कठीण असेल. तिने त्याच्याकडे बघून म्हटलं. मी तयार आहे. दोघांच्या डोळ्यात एकच गोष्ट होती. हा संघर्ष आता सुरू झाला आहे. कधीकधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्याला सगळ्यांच्या विरोधात उभं राहावं लागतं. सकाळ. देशमुख हाऊसमध्ये नेहमीसारखी शांतता होती. पण वैष्णवीच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. ती डायनिंग टेबलावर बसली होती. सगळे नाश्ता करत होते. कालची खीर सगळ्यांनी खाल्ली होती. पण आज कोणीही तिच्याकडे बघत नव्हतं. सासूने एक कटाक्ष टाकला. एक दिवस चांगलं केलंच म्हणजे सगळं जमतं असं नाही. त्या एका वाक्याने तिच्या मनात पुन्हा टोचलं. पण ती काही बोलली नाही. ती शांतपणे उठली आणि म्हणाली, मी निघते. अनिरुद्ध आधीच तयार होता. तो फक्त एवढंच म्हणाला, लेट्स गो. गाडीत दोघं पुन्हा शांत. काही वेळाने अनिरुद्ध म्हणाला, आज तुझ्यासाठी एक काम आहे. तिने त्याच्याकडे पाहिलं. कसलं काम? तो थोडा स्मित करत म्हणाला, इम्पॉर्टंट क्लायंट प्रेझेंटेशन, कंप्लीट फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग प्लॅन. ती थोडी सिरियस झाली. डेडलाईन? तो सरळ म्हणाला, आज संध्याकाळ. तिचा श्वास अडकला. आज? तो तिच्याकडे बघत म्हणाला, कॉन्फिडन्स दाखवलास ना काल. लेट्स सी किती खरं आहे. तिने मान हलवली. मी करेन. ऑफिस सगळं नेहमीसारखंच. पण आज तिच्यासाठी प्रेशर खूप जास्त होतं. ती डेस्कवर बसली. फाईल्स उघडल्या. नंबर, रिपोर्ट, डेटा. तेवढ्यात नीड एनी हेल्प? एक आवाज आला. तिने वर पाहिलं. समोर एक सिनियर मॅनेजर उभा होता. रोहन. मी रोहन, सिनियर फायनान्स मॅनेजर. तिने हलकसं हसत म्हटलं. वैष्णवी. तो म्हणाला, सरने सांगितलं तुमचं काम कठीण आहे. मी हेल्प करू शकतो. ती थोडी हेजिटेट झाली, पण मग म्हणाली, हो, थँक्यू. रोहनने तिला काही डेटा दिला. काही फाईल एक्सप्लेन केल्या.
ती पूर्ण ट्रस्ट करून काम करत होती. दिवसभर ती कामात बुडाली होती. टाईम जात होता. संध्याकाळ झाली. तिने प्रेझेंटेशन कंप्लीट केलं. ती थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स होता. केबिनमध्ये तिने प्रेझेंटेशन दिलं. अनिरुद्ध शांतपणे बघत होता. काही क्षण सगळं ठीक वाटत होतं, पण अचानक त्याचा चेहरा बदलला. स्टॉप! ती थांबली. हे डेटा कुठून आणलं? ती थोडी कन्फ्यूज झाली. फायनान्स रिपोर्टमधून. तो कठोर आवाजात म्हणाला. रॉंग! तिचं हृदय धडधडलं. हे फिगर्स कम्प्लीट इनकरेक्ट आहेत. ती शॉक झाली. इम्पॉसिबल! तो जोरात म्हणाला. इज दिस युअर कॅपॅबिलिटी? त्या शब्दांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, मी चुकीचं काम केलं नाही. तो हसला. एक्सक्यूज वीक लोक देतात. त्या क्षणी तिच्या मनात आग पेटली. मी वीक नाही, ती ठामपणे म्हणाली, आणि मी चुकीची नाही. दोघांच्या नजरा भिडल्या. पहिल्यांदाच रिअल क्लॅश झाला होता. ती केबिनमधून बाहेर पडली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती रडली नाही. तिने लगेच फाईल्स चेक केल्या आणि तिला जाणवलं डेटा बदललेलं होतं. हे कसं? तिला आठवलं. रोहन. तिच्या मनात धक्का बसला. म्हणजे मला ट्रॅप केलं गेलं. त्या रात्री ती ऑफिसमध्येच थांबली. सगळे गेले होते, फक्त ती आणि तिचं डिटर्मिनेशन. मी हे प्रूव्ह करणार. तिने पुन्हा काम सुरू केलं. दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध आपल्या केबिनमध्ये होता. करण आत आला. तू खूप हार्श होतास. अनिरुद्ध शांतपणे म्हणाला. जर ती कॅपेबल असेल तर ती परत येईल. करणने विचारलं, तू इतका कोल्ड का आहेस? अनिरुद्ध काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, कारण मला इमोशन परवडत नाहीत. मला पॉवर हवी आहे. करण गोंधळला. पॉवर? अनिरुद्ध खिडकीकडे बघत म्हणाला, आजोबांचा रूल आहे, जोपर्यंत तू मॅरिड नाही तोपर्यंत तू देशमुख ग्रुपचा हेड होऊ शकत नाहीस. करण शॉक झाला. म्हणजे हे लग्न? अनिरुद्ध शांतपणे म्हणाला, डील आहे. त्यावेळी वैष्णवी बाहेर उभी होती. तिने सगळं ऐकलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे मी फक्त एक साधन आहे, त्यामुळे मला त्रास देतोय. पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. नाही, मी कोणाचं साधन नाही. तिने अश्रू पुसले आणि पुन्हा लॅपटॉप उघडला. रात्र संपत आली, पण तिचा डिटर्मिनेशन वाढत होता. कधी कधी आपल्याला तोडण्यासाठीच लोक खेळ खेळतात, पण काही लोक त्या खेळात जिंकायला जन्माला येतात. रात्र संपत आली होती. ऑफिसमध्ये सगळीकडे शांतता होती, पण एका टेबलावर अजूनही लाईट चालू होती. वैष्णवी. तिचे डोळे लाल झाले होते. थकवा स्पष्ट दिसत होता, पण तिच्या हातांची गती थांबली नव्हती. मी चुकीची नाही, तिने स्वतःशीच म्हणत होती. मला चुकीचं सिद्ध केलं गेलं आहे. तिने सगळा डेटा पुन्हा चेक केला. ओरिजिनल रिपोर्ट काढले, सिस्टम लॉग्स पाहिले आणि हळूहळू सगळं क्लिअर होत गेलं. डेटा इंटरनॅशनली बदललं गेलं होतं. तिच्या मनात एकच नाव आलं, रोहन. तिच्या डोळ्यात राग चमकला. तू मला ट्रॅप केलंस, पण आता मी तुला उघड करणार. सकाळ झाली. ऑफिस पुन्हा जिवंत झाला. एम्प्लॉई येऊ लागले. वैष्णवी अजूनही तिथेच होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात कॉन्फिडन्स. तेवढ्यात अनिरुद्ध केबिनमध्ये आला. त्याने वैष्णवीला पाहिलं. तू रात्रभर ऑफिसमध्येच होतीस, घरी का आली नाहीस? ती शांतपणे म्हणाली, काम कंप्लीट करायचं होतं. तो काही क्षण तिला बघत राहिला. रिपोर्ट रेडी? तिने लॅपटॉप त्याच्या समोर ठेवला. हो. तो बसला. रिपोर्ट उघडला. सगळं नीट तपासायला लागला. काही मिनिटं पूर्ण शांतता, आणि मग त्याचा चेहरा बदलला. तो पुन्हा काही फिगर्स चेक करू लागला. हे
तो थोडा सिरियस झाला. हा डेटा करेक्ट आहे. वैष्णवी शांत उभी होती. तिने काही बोललं नाही. अनिरुद्धने वर पाहिलं. कालचं इनकरेक्ट होतं. तिने थेट उत्तर दिलं. कालचा डेटा इनकरेक्ट नव्हता. ते इनकरेक्ट केलं गेलं होतं. तो थोडा फॉरवर्ड झुकला. व्हॉट डू यू मीन? तिने शांतपणे लॅपटॉपमध्ये लॉग्स दाखवले. सिस्टम ॲक्सेस हिस्ट्री, फाईल्स मॉडिफाय झाल्याची टाईम आणि हा युजर. तिने नाव दाखवलं, रोहन. अनिरुद्धच्या चेहऱ्यावर आता सिरियसनेस आला. तेवढ्यात रोहन आत आला. गुड मॉर्निंग सर. अनिरुद्धने त्याच्याकडे पाहिलं. सिट. त्याचा आवाज थंड होता. रोहन थोडा घाबरला. काय झालं सर? अनिरुद्धने लॅपटॉप त्याच्या समोर फिरवला. एक्सप्लेन दिस. रोहनने स्क्रीनकडे पाहिलं. त्याचा चेहरा पांढरा पडला. सर, मी. ट्रुथ. अनिरुद्धचा आवाज कठोर झाला. काही सेकंद शांतता आणि मग रोहन म्हणाला, सर, मी फक्त टेस्ट करत होतो. टेस्ट? नवीन आहे. कॅपेबल आहे का ते बघायला. त्या क्षणी अनिरुद्धचा राग स्पष्ट दिसत होता. तुला अधिकार कोणी दिला? रोहन काही बोलू शकला नाही. गेट आउट. तो लगेच बाहेर गेला. केबिनमध्ये पुन्हा शांतता. अनिरुद्ध काही क्षण काहीच बोलला नाही आणि मग तो म्हणाला, गुड वर्क. फक्त 2 शब्द, पण यावेळी त्यात अक्नॉलेजमेंट होतं. वैष्णवीने त्याच्याकडे पाहिलं. थँक्यू. पण तिच्या मनात अजूनही तेच चालू होतं. हे लग्न डील आहे. ती वळली. वेट. ती थांबली. अनिरुद्ध म्हणाला, तू प्रूव्ह केलं. ती शांतपणे म्हणाली, मी स्वतःसाठी केलं. त्या उत्तराने अनिरुद्ध काही क्षण विचारात पडला. दिवसभर ऑफिसमध्ये चर्चा चालू होती. सरने रोहनला फायर केलं. नवीन गर्ल स्ट्रॉंग आहे. वैष्णवी शांतपणे काम करत होती. पण आता तिच्याकडे पाहण्याची नजर बदलली होती. संध्याकाळी ती घरी आली. सासू हॉलमध्ये बसली होती. आज पुन्हा उशीर आणि काल रात्री घरी आली नाहीस? वैष्णवी शांतपणे म्हणाली, काम होतं. सासू म्हणाली, काम तर सगळ्यांनाच असतं. ती थोडी पुढे झुकली. पण घरातल्यांना वेळ देणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. वैष्णवीने शांतपणे उत्तर दिलं, मी दोन्ही सांभाळेल. पण काल आणि आज माझी ऑफिसमध्ये जास्त गरज होती. सासूने काहीच उत्तर दिलं नाही. पण तिच्या चेहऱ्यावर हलकासा बदल होता. ती आता ऑब्झर्व करत होती, जज नाही. रात्री खोलीत वैष्णवी खिडकीजवळ उभी होती. अनिरुद्ध आत आला. तू स्ट्रॉंग आहेस. तिने वळून पाहिलं. मला असं व्हावं लागलं. तो काही क्षण शांत राहिला. कदाचित मी तुला अंडर एस्टिमेट केलं. ती हलकसा हसली. आणि मी तुम्हाला ओळखलं. तो थोडा सरप्राईज झाला. कसं? तिने शांतपणे म्हटलं, तुमच्यासाठी सगळं डील आहे. तो काही क्षण काहीच बोलला नाही. गुड नाईट. तो एवढंच म्हणाला. ती पुन्हा खिडकीकडे वळली. तिच्या मनात एकच विचार होता, हा माणूस बदलणार आहे, पण आधी त्याला समजावं लागेल. काही नाती आपण निवडतो, पण काही नाती आपल्याला निवडतात. सकाळ. देशमुख हाऊसमध्ये हलकासा गोंधळ होता. घरात सगळे आपापल्या कामात होते. पण वैष्णवी आज थोडी शांत होती. कालचं सगळं अजून तिच्या मनात होतं. रोहनचा ट्रॅप, अनिरुद्धचं गुड वर्क आणि त्याचा तो थंड स्वभाव. ती डायनिंग टेबलावर बसली होती. तेवढ्यात सासूचा आवाज आला, तुझा फोन वाजतोय. वैष्णवीने फोन उचलला. स्क्रीनवर नाव होतं, आई. तिचं हृदय हलकसं धडधडलं. ती थोडी बाजूला गेली. हॅलो आई. आईचा आवाज ऐकताच तिचे डोळे पाणावले. कशी आहेस ग? वैष्णवीने स्वतःला सावरत म्हटलं, मी ठीक आहे. आईने विचारलं, घरात सगळं ठीक आहे ना? त्या प्रश्नात काळजी होती आणि थोडी भीतीही. वैष्णवी काही क्षण शांत राहिली. पण मग हसत म्हणाली, हो आई, सगळं ठीक आहे.
ती खोटं बोलत होती. तेवढ्यात संकेतचा आवाज आला. ताई, मला ते फोन. ताई, कसं चाललंय तुझं? वैष्णवी हलकसं हसली. मस्त. संकेत लगेच म्हणाला, खोटं बोलतेस तू. ती काही क्षण शांत झाली. मी तुझा भाऊ आहे, ओळखतो मी तुला. त्या वाक्याने तिच्या डोळ्यातून एक अश्रू खाली आला. ताई, खरंच ठीक आहेस ना? हा प्रश्न तिला आतून हलवून गेला. ती काही क्षण बोलू शकली नाही, पण मग हसत म्हणाली, हो ठीक आहे, काळजी करू नकोस. फोन कट झाला. ती काही क्षण तिथेच उभी राहिली. मी खरंच ठीक आहे का? ऑफिस. आज ॲटमॉस्फिअर वेगळं होतं. सगळे वैष्णवीकडे रिस्पेक्टने बघत होते. ती आपल्या डेस्कवर बसली होती. तेवढ्यात अनिरुद्ध तिच्या समोर उभा राहिला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तो म्हणाला, आज एक क्लायंट मीटिंग आहे, मी तुझ्यासोबत येणार आहे. ती थोडी सरप्राईज झाली. खरंच? हो, तुला ऑब्झर्व करायचं आहे. मीटिंग रूम. क्लायंट बसले होते. अनिरुद्ध कॉन्फिडंट होता. तो नंबर, स्ट्रॅटर्जी, ग्रोथबद्दल बोलत होता. वैष्णवी शांतपणे सगळं ऑब्झर्व करत होती. तेवढ्यात एक क्लायंट प्रश्न विचारतो, युअर प्रोजेक्शन सीम्स रिस्की. अनिरुद्ध उत्तर देणार होता, पण वैष्णवीने हलकसं बोलायला सुरुवात केली. रिस्क आहे, पण कॅल्क्युलेटेड आहे. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती पुढे म्हणाली, मार्केट ट्रेंड पाहिला तर नेक्स्ट क्वार्टरमध्ये डिमांड वाढणार आहे आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंट जस्टिफाईड आहे. रूममध्ये शांतता पसरली. क्लायंट हसला. इम्प्रेसिव्ह. अनिरुद्ध तिच्याकडे पाहत होता. पहिल्यांदाच त्याच्या नजरेत थोडी रिस्पेक्ट दिसत होतं. मीटिंग संपली. बाहेर येताना तो म्हणाला, तू बोलायला नको होतं. ती थोडी कन्फ्यूज झाली. का? तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, कारण तू मला रॉंग प्रूव्ह केलं. ती हलकसं हसली. ट्रूथ बोललं. तो तिच्याकडे बघत राहिला. त्या क्षणी त्यांच्यात काहीतरी बदलत होतं. संध्याकाळ. घरी आज थोडं वेगळं वातावरण होतं. कुटुंबातील काही नातेवाईक आले होते. सगळे वैष्णवीकडे बघत होते. हीच का अनिरुद्धची बायको? कुणीतरी विचारलं. सासू म्हणाली, हो, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ऑफिस जॉईन केलं म्हणे. सासू थोडी थांबली आणि मग म्हणाली, हो, पण अजून शिकते आहे. वैष्णवी शांत होती, पण तिच्या मनात एकच गोष्ट होती, मी स्वतःला सिद्ध करणार. रात्री खोलीत ती खिडकीजवळ उभी होती. फोन पुन्हा वाजला. संकेत. तिने फोन उचलला. ताई, एक सांगू? काय? तू जिथे आहेस ना, तिथे स्ट्रॉंग राहा. तू नेहमी स्ट्रॉंग होतीस, पण आता अजून जास्त व्हायला लागेल. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मी स्ट्रॉंग आहे. संकेत हसला. मला माहीत आहे, पण लक्षात ठेव, तू कुठेही जा, तू आधी आमची वैष्णवी आहेस. फोन कट झाला. ती काही क्षण तिथेच उभी राहिली आणि मग आरशात स्वतःकडे पाहिलं. मी बदलले, पण हरलेली नाही. पुढे काय होईल? अनिरुद्धच्या मनात फिलिंग्स सुरू होतील का? सासूचा ॲटिट्यूड बदलेल का? आणि वैष्णवी स्वतःची ओळख कशी बनवेल? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व भाग 3 नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.